त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ, भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही, बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बद्दल बोलत आहात. हे टायमिंगचा काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय का. ती म्हणते कोण बोलताय आणि तिकडून सांगितलं जाते की आम्ही पोलीस बोलतोय. तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय. कसं शक्य आहे. आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे. कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे 7 वाजताच झालेलं आहे, संध्याकाळीच झालेलं आहे हे. पण त्या दिवशी बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस 11:06 संपदाने लाईक केलेला आहे. तर तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा. आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते. वेळा चुकतायत का. पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का. आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे. कारण मी का ही केस सांगितली आपल्याला, मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुरुंदकर हा पोलीस ऑफिसर होता आणि पोलीस ऑफिसरवर आरोप होता. याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत. आणि ज्यांच्यावर संशय आहे, ज्यांच्यावर आरोप आहे, जे आमच्या नजरेत संशयित आहेत, अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये. हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा. राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटिशीचा, त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी. ते नंतर बघता येईल, त्याचं काय एवढं नाही. काय माणसं कोण हाडा आगणारी असते तू काय करते तेवढं. भांडलं तर कोणीतरी उभं तर राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि एक सरते शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला संपदाच्या आई वडिलांना एक अपील करायचे, फार कळकळीचं, त्यांची लेक म्हणून. मी खूप साऱ्या इंटरव्ह्यू मध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं. काका, हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही. तुमचं लेकरू निष्पाप आहे, निष्कलंक आहे. तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जातंय आणि तुमची सायकोलॉजी किंवा तुम्हाला डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय, तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही. तुमचं लेकरू हुशार आहे, कर्तबगार आहे. व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे. तुमची धर्माची लेक म्हणून मी तुमच्या सोबत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.